तर स्टॉक मार्केट हे जे आहे हे फक्त आपल्या देशापुरतं नसतं. इट हॅज इंटरनॅशनल रिलेशनशिप. म्हणजे कुठेही काही समजा US मध्ये रेट वाढवले किंवा चायनाने तैवानवर आक्रमण केलं तर एका दिवसात ते 10% पण पडू शकतं. माझं वैयक्तिक मत आहे हे प्रिडिक्टेबल अजिबात नाही. सर, शेअर मार्केट प्रिडिक्टेबल आहे का? त्याचा अंदाज लावला जाऊ शकतो का? अंदाज लावणारे खूप असतात, पण माझं वैयक्तिक मत आहे हे प्रिडिक्टेबल अजिबात नाही इन द शॉर्ट टर्म. म्हणजे आता लोक म्हणतात 2024चं इलेक्शन आहे, तर ते समजा मोदी किंवा BJP हरली तर 30% पडेल, व जिंकली तर 25% वाढेल, असे अनेक प्रेडिक्शन्स असतात. पण काहीही होऊ शकतं. कारण काय असतं, स्टॉक मार्केट हे जे आहे हे फक्त आपल्या देशापुरतं नसतं. इट हॅज इंटरनॅशनल रिलेशनशिप. म्हणजे कुठेही काही समजा US मध्ये रेट वाढवले किंवा चायनाने तैवानवर आक्रमण केलं तर एका दिवसात ते 10% पण पडू शकतं. आणि असं तुम्ही 2008 साली किंवा 2000 साली हे पाहिलंय. पडणं बेअर मार्केट म्हणजे काय, की लोकांचे पोर्टफोलिओज असे वाईप आउट होतात, राईट. त्यामुळे तुम्ही प्रिडिक्शनच्या फंदात पडू नका. यू कॅनॉट टाईम द मार्केट. एक दोनदा थुका बसतो किंवा हे बसतो, पण मेन जो आहे तो कन्सिस्टन्सी मेंटेन करणं. म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ बुल मार्केट किंवा तेजी किंवा बेअर मार्केट म्हणजे मंदी, या दोन्ही वेळात आपण सिस्टमॅटिक जर इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर ओव्हर अ पिरियड ऑफ 15-20 वर्ष ते बॅलन्स आउट होऊन तुम्हाला 16 ते 20% CAGRने वेल्थ अक्युमुलेट करता येतं. त्यामुळे टायमिंग द मार्केटच्या फंदात तुम्ही पडू नका. हे लॉंग टर्ममध्ये याचा काहीही उपयोग होत नाही. पण त्याची दुसरी एक बाजू आहे, त्याला कॉन्ट्रेरियन थिंकिंग म्हणतात. आता कोविडच्या जेव्हा मार्केट पडलं तेव्हा बहुतांश रिटेल टेंडन्सी असते की मार्केट पडलं म्हणजे आता नको रे बाबा. उलट त्यावेळेला ज्यांनी गुंतवणूक केली कोटकमध्ये किंवा ICICIमध्ये, त्यांचे प्रत्येकाचे पैसे कमीत कमी त्रिप्पट झालेत. त्यामुळे रिटेल जसा विचार करतो, रिटेल म्हणजे सामान्य निवेशक जसा विचार करतो, त्याच्याबरोबर उलटं हे जे टॉप इन्व्हेस्टर्स आहेत ते उलटं विचार करतात. त्याला कॉन्ट्रारियन थिंकिंग म्हणतात. जेव्हा मार्केट ॲक्च्युली आपटतं त्यावेळेला जो इन्व्हेस्ट करतो चांगल्या स्टॉकमध्ये, ही अर्न्स आउटलायर रिटर्न्स. म्हणजे तो दुप्पट त्रिप्पट चौपट पैसे बनवतो. हे मी नाही बघत. तुम्ही कुठलाही शेअर घ्या, कोविडच्या काळात त्याचे भाव बघा आणि आत्ताचा भाव बघा. चांगले शेअर्स किंमत कमीत कमी त्रिप्पट झालेले आहेत. त्यामुळे ह्या कॉन्ट्रारियन थिंकिंग जर तुम्ही केलात तर त्याच्यात तुम्हाला टायमिंगमध्ये खूप यश मिळतं. तर जनरली आता तुम्ही ₹100 इन्व्हेस्ट करताय दर महिना, मी ॲझ्युम करतो. तर जेव्हा बुल मार्केट असतं जसं आत्ता आहे तेव्हा कमी इन्व्हेस्ट करा. माझं उलटं तुम्हाला हे आहे. आणि जेव्हा ॲक्च्युअल आपटेल तेव्हा 100च्या ऐवजी ₹150 इन्व्हेस्ट करा. असं जर तुम्ही केलं तर तुम्ही रिटर्न्स नक्की वाढवू शकता. तर आत्ता सगळीकडे तेजी आहे तेजी आहे म्हणून कुठल्याही शेअरच्या मागे धावण्यात काही अर्थ मला वाटत नाही. हां, पण पुढचे 10 वर्ष जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर हे तंत्र जर वापरलं, मंदीच्या काळात जास्त पैसे SIP करायचं, सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट करायचे आणि तेजीत थोडे डेट फंड्सकडे जास्त करायचे, इक्विटीकडे कमी. आणि मग नंतर पडलं मार्केट की डेट टू इक्विटी स्वॅप केलं. तर असं केलं तर तुम्ही थोडंफार टायमिंग ऑफ द मार्केट करू शकता. पण तरी पण ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम रिटर्न्स तेवढेच एक 3-4% तुम्हाला ह्याच्यातनं जास्त मिळतील. तर दुसरी गोष्ट मला जे सांगायचे आहे की हे जे ट्रेडर लोक सांगतात आम्ही 5% महिना कमवतो, ह्याच्यासारख्या निव्वळ फसवेगिरी ही कुठेही तुम्हाला मिळणार नाही. 5% म्हणजे वर्षाला 60%. जगातला सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर वॉरन बफे ह्याचं रेट आत्ता 23 ते 24%
सॉरी 21 आहे ॲक्च्युली. 21% ओव्हर अ पिरियड ऑफ 40 इयर्स आहे. त्याला तर तुम्ही बीट नाही करू शकणार, राईट? त्यामुळे हे 5% पर महिना वगैरे हा निव्वळ फसवणूक आहे असं मला वाटतं. तो टायमिंगच्या मागं तुम्ही लागू नका, आणि जर लागायचं असेल तर कॉन्ट्रॅरियन थिंकिंग करा. म्हणजे जेव्हा मार्केट पडतं तेव्हा जास्त घाला इक्विटीमध्ये, आणि मार्केट जेव्हा वर असेल तेव्हा कमी घाला.